नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 36 पाहणार आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आता या ठिकाणी पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, रेबीज हा एक टिंबटिंबजन्य आजार आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, रेबीज हा कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो, रॅबिडो व्हायरसमुळे होतो। म्हणजे या ठिकाणी काय झालं आपलं उत्तर? पर्याय 2, रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, अशरोबा पाचपोळे, राहुल बोरकर, सैफ, रुपेश बोरनवार, भूषण हटकर, मंगेश खराबे, शुभम हरगुडे, निखिल निखाडे, मॅडी गायकवाड, वैभव जंगम, ऋषी दर्पे, प्रशांत गायधने, रविता होळी, अवधूत नरेश वर्गे, गणेश मोढावे, काजल उपरे, करण सदावर्ते, सागर गावडे, वैष्णवी चिकणे आणि प्रशांत डोंगरे या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। त्यासोबतच जर तुम्हाला वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं जावं किंवा तुमची कमेंट दिसावी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या। जर तुमचं उत्तर योग्य असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट नक्की दाखवण्यात येईल। आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, फ्लेमिंगो हा एक पक्षी आहे जो सायबेरियाकडून भारतातील आंध्र प्रदेश या राज्यातील पुलिकत सरोवरामध्ये येतो आणि मित्रांनो त्यासाठीच दरवर्षी हा उत्सव आंध्र प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये फ्लेमिंगो उत्सव दरवर्षी साजरा केला जातो। ठीक आहे, तर मित्रांनो फ्लेमिंगो पक्षी कुठून येतो? सायबेरियामधून येतो। ठीक आहे, आणि आंध्र प्रदेशातील कोणत्या सरोवरामध्ये? तर पुलिकत सरोवरामध्ये। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते शहर हडप्पाकालीन शहर नाही? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, हडप्पाकालीन 7 शहरं प्रसिद्ध आहेत। कोणती कोणती? मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल, कालीबंगन, चाहुंदरो, धोलावीरा आणि बानवली। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पाहायचं आहे, लोथल आहे, धोलावीरा आहे, मोहेंजोदडो आहे, पण राहिलं काय? मेहरगड। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3, मेहरगड हे हडप्पाकालीन शहर नाही, पर्याय 3। ठीक आहे, तर त्यासोबतच काय लक्षात ठेवणार? हडप्पाकालीन 7 शहरं प्रसिद्ध आहेत। कोणती कोणती? मोहेंजोदडो, हडप्पा, कालीबंगन, लोथल, चाहुंदारो, धोलावीरा आणि बानवली। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हिची स्थापना आहे ती 7 डिसेंबर 1949 ला पुणे या ठिकाणी करण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2, पुणे। ठीक आहे, तर मित्रांनो काही वेळा NDAचं घोषवाक्य काय आहे असा प्रश्न येतो, तर काय असणार आहे उत्तर त्याचं? सेवा परमो धर्मः। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? या ठिकाणी पाहायचं आहे, अखंड सावधान असावे, 1857 चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी यासारखी अनेक पुस्तकं लिहिली आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5, लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? आता या ठिकाणी पहा,
लोकसभेचे किंवा राज्यसभेचे जे सभासद असतात, जे सदस्य असतात ते कोण असतात, तर लोकांचे प्रतिनिधी असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, जेवढे लोक जास्त, जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे प्रतिनिधी जास्त असतील. म्हणजे या ठिकाणी ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक असेल त्या राज्यातून सर्वाधिक लोकसभा सदस्य निवडून जातील. म्हणजे या ठिकाणी उत्तर प्रदेश हे आपलं उत्तर असणार आहे, कारण उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही भारतामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 80 सदस्य लोकसभेवर निवडून जातात. म्हणजे पर्याय 2. महाराष्ट्रामधून किती आहेत? 48. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या पिकांचं उत्पादन हे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये घेतलं जातं, म्हणजेच जूनमध्ये पेरणी आणि ऑक्टोबरमध्ये काढणी होते, त्या पिकांना काय म्हणायचं? खरीप पिकं म्हणायचं. त्यासोबतच ज्या पिकांची पेरणी ही सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये होते आणि काढणी ही मेच्या आसपास होते, त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं रब्बी पिकं. तसंच मित्रांनो, या दोन्हीच्या मध्ये जी पिकं असतात त्यांना काय म्हणायचं? जैद पिकं म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, बाजरी, बार्ली, कापूस, ज्वारी, ओट्स, मका, तांदूळ ही पिकं काय आहेत? खरीप पिकं आहेत. म्हणजेच जूनमध्ये लावली जातात आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काढली जातात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? तर कापूस हे खरीप पीक आहे. पर्याय 2. ठीक आहे. कोणती कोणती? बाजरी, बार्ली, कापूस, ज्वारी, मका, तांदूळ, सोयाबीन, एरंडेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. हवेत विखुरलेल्या द्रवकणांना टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, जे द्रवकण हवेमध्ये विखुरलेले असतात त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं एरोसोल्स. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 8. विराट, विशाल, दिग्विजय या टिंबटिंब पिकाच्या सुधारित जाती किंवा वाण आहेत. या ठिकाणी पहा, विराट, विशाल, दिग्विजय या हरभरा या पिकाच्या देशी जाती आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 हरभरा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? या ठिकाणी पहा, सार्क म्हणजे काय? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क. मित्रांनो, याची स्थापना आहे ती 1985 साली करण्यात आली होती आणि मुख्यालय आहे ते नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 8 सदस्य आहेत. किती? 8 सदस्य आहेत. तर मित्रांनो, नेपाळ सदस्य आहे, मालदीव सदस्य आहे, अफगाणिस्तान सदस्य आहे, परंतु चीन सदस्य आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. चीन हा सार्कचा सदस्य नाही. मित्रांनो, लक्षात काय ठेवणार? तर सार्कची स्थापना 1985. फुल फॉर्म काय? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आणि मित्रांनो, मुख्यालय नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. गलगंड हा रोग आहारातील टिंबटिंब या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो. या ठिकाणी पाहायचं आहे, गलगंड हा रोग आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी भारतामध्ये परतले होते. म्हणून मित्रांनो, हा दिवस आहे तो आपण दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. कोणता दिवस? 9 जानेवारी. म्हणजे आपलं उत्तर काय? महिना कोणता? पर्याय 2 जानेवारी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? या ठिकाणी पहा, आपल्याला पित्त माहीत आहे, ते कुठून येतं? तर त्याची निर्मिती आहे ती यकृतामध्ये होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पित्ताचा स्रोत किंवा पित्ताचा सोर्स काय असणार आहे? तर यकृत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पित्ताशयामध्ये साठवला जाईल, परंतु निर्मिती कुठे होणार आहे? यकृतामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आता या ठिकाणी पहा,
मेदामधून सर्वाधिक ऊर्जा मिळते, परंतु आपण सर्वाधिक काय खातो तर कर्बोदके खातो, त्यामुळे आपल्या शरीराला मिळणारी सर्वाधिक ऊर्जा ही कर्बोदकांमधून मिळते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते, कर्बोदके म्हणजे पिष्टमय पदार्थ. कोणते कोणते, चपाती, भाकरी, हे सर्व कशामध्ये आलं, कर्बोदकांमध्ये आलं. भात देखील कर्बोदकांमध्ये येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस टिंबटिंब ऊर्जा म्हणतात. आता या ठिकाणी पहा, समजा एखादा पदार्थ एका जागी स्थिर आहे किंवा एका जागी साठवलेला आहे, त्याला काय म्हणणार आपण, तर स्थिर अवस्थेतील पदार्थ, त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. त्याचप्रमाणे जो पदार्थ गतिमय अवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा असते. म्हणजे आपलं उत्तर काय, पदार्थाच्या गतिमय अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असं म्हणतात, म्हणजे पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स कोणते. आता या ठिकाणी पहा, काही विटॅमिन्स आहेत, काही जीवनसत्व आहेत, ती पाण्यात विरघळतात, तर काही मेदामध्ये विरघळतात. तर मित्रांनो, पाण्यात विरघळणारे कोणते कोणते आहेत, तर विटॅमिन बीचा गट आणि विटॅमिन सी हे काय होतात, पाण्यामध्ये विरघळतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3, विटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळते. त्यासोबतच कोणते विरघळते, आणि विटॅमिन बीचा गट, B1, B2, B4 वगैरे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. आता मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम पाहिले, 3 नियम आहेत. ठीक आहे. त्यापैकी पहिला नियम काय सांगतो, जोपर्यंत एखाद्या वस्तूवर कोणत्याही प्रकारचं बल लावलं जात नाही तोपर्यंत ती वस्तू स्थिर अवस्थेमध्ये असते, म्हणजेच जड अवस्थेमध्ये असते. यालाच काय म्हणतात, न्यूटनचा गतिविषयक जडत्वाचा नियम. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे, न्यूटनच्या पहिल्या नियमालाच जडत्वाचा नियम म्हणतात. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 17, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या 3 विभागांचे मुख्यालय आहेत. कोणते कोणते 3 विभाग, तर पश्चिम विभाग, मध्य विभाग आणि कोकण विभाग. ठीक आहे. तर त्यापैकी पहा, पश्चिम विभागाचं मुख्यालय आहे चर्चगेट या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. त्यासोबतच मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. त्यासोबतच आणखी कोणता राहिला, कोकण रेल्वे. कोकण रेल्वेचं मुख्यालय आहे ते नवी मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता. त्या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की 30 जानेवारी 1948ला नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. त्यामुळेच मित्रांनो, हा दिवस आहे तो दरवर्षी हुतात्मा दिन किंवा शहीद दिन म्हणून पाळला जातोय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे, 30 जानेवारी. प्रश्न क्रमांक 19, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने टिंबटिंब जिल्हे म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, 2018ला केंद्र सरकारनं काय केलं होतं, तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रम म्हणजेच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम सुरू केला होता. आणि त्या अंतर्गत मित्रांनो, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली, धाराशिव या जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 20, भारत हे टिंबटिंब आहे. या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो,
भारत हे काय आहे, तर भारतीय राज्यघटनेचं कलम 1 सांगतं की भारत हा एक राज्यांचा संघ असेल, म्हणजेच संघराज्य असेल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. भारतीय राज्यघटनेचं कलम 1 सांगतं की भारत हे एक संघराज्य असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंबटिंब वर्षांचा असतो. आता या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. त्यासोबतच कलम 56 मध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाल दिलेला आहे. तो किती आहे, तर 5 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. काय लक्षात ठेवणार, राष्ट्रपती संबंधी कलम 52, कार्यकाल कलम 56 आणि महाभियोग कलम 61. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. फेसबुक मेटा तर यूट्यूब टिंबटिंब. आता या ठिकाणी पहा, फेसबुक हे मेटा या कंपनीच्या मालकीचं आहे. त्यासोबतच यूट्यूब आहे ते गुगलच्या, आणि गुगल हे अल्फाबेटच्या मालकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी यूट्यूब हे कोणाच्या मालकीचं आहे, अल्फाबेटच्या. म्हणजे पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. आता या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती, तर मित्रांनो ही स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862ला. ठीक आहे. आणि मित्रांनो याची खंडपीठं आहेत ती 3 ठिकाणी आहेत. कोणत्या कोणत्या, तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी, गोव्यातील पणजी. ठीक आहे. मग राहिलं काय, नवी मुंबई. म्हणजे पर्याय 4 नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 24. पोलीस पाटीलपदी नियुक्त होण्यासाठी किमान टिंबटिंब इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. आता मित्रांनो 2024च्या जाहिरातीनुसार पोलीस पाटील पदासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच वयोमर्यादा किती असेल, कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 45. ठीक आहे. 25 ते 45 वयोमर्यादा असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, राज्यामध्ये जे पोलीस प्रशासन असतं त्याचं कार्य आहे ते गृह मंत्रालयाअंतर्गत चालतं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 गृह मंत्रालय. ठीक आहे. सध्या कोण गृहमंत्री आहेत, कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 26. रामाने नलाकडून सेतू बांधविला, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, रामाने नलाकडून सेतू बांधविला म्हणजेच रामानं काय केलं, तर काम करून घ्यायचं काम केलं, म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेतलं. आणि अशा वेळी काय म्हणायचं की त्या ठिकाणी आलेलं जे क्रियापद असणार आहे ते कसं असणार आहे, प्रयोजक क्रियापद असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ज्या ठिकाणी एखादं काम, एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्या ठिकाणी प्रयोजक क्रियापद असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच जेव्हा कर्त्यामध्ये एखादं कार्य करण्याची शक्ती असते, एखादे कार्य करण्याचे सामर्थ्य असते, तेव्हा त्या ठिकाणी शक्य क्रियापद आलेलं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते. आता या ठिकाणी पहा, उमेशचा विग्रह कसा असतो, उमा अधिक ईश. म्हणजे मा मधील आ आणि ईश मधील ई, म्हणजे आ अधिक ई एकत्र येणार आहेत. म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे, उमेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, विशेषण म्हणजे काय असतं, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. मग या ठिकाणी पहा, साहस भाववाचक नाम, समाज समूहवाचक नाम किंवा सामान्य नाम, शत्रुत्व भाववाचक नाम, परंतु स्वकीय हे काय झालं, तर एखाद्या व्यक्तीसाठी वापरलं गेलेलं विशेषण आलं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 स्वकीय हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 29. येणार असेल तर येईना बापडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, येणार असेल तर येईना बापडा. बापडा हा शब्द आहे तो वाक्यामध्ये काहीही काम न करता फक्त भावना व्यक्त करण्यासाठी येतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 बापडा हे काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. कोणत्या प्रकारचं, तर व्यर्थ उद्गारवाचक केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 30, रमाकांत या सामासिक शब्दाचा समास ओळखा। या ठिकाणी पहा, रमाकांत याचा विग्रह कसा होणार आहे? रमा आहे कांता ज्याची असा तो विष्णू। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी रमा किंवा कांत या दोन्ही शब्दांचा बोध न होता विष्णू या शब्दाचा बोध होतोय। आणि आपण काय पाहिलं A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये, जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांनी व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो। म्हणजे रमाकांतमध्ये कोणता समास आहे? बहुव्रीही। पर्याय 4 आपलं उत्तर आहे। त्यासोबतच जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा असेल तो देखील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आलेला आहे A to Z मराठी व्याकरण सिरीज, ज्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा सराव, प्रत्येक मुद्द्यावरील एक एक प्रश्न पाहून केलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर ती सिरीज नक्की पहा। प्रश्न क्रमांक 31, नपुंसक लिंगी शब्द ओळखा। आता पहा, ज्यावेळी आपण एखादा शब्द दाखवण्यासाठी तो या दर्शक सर्वनामाचा वापर करतो तेव्हा त्या ठिकाणी तो शब्द पुल्लिंगी असतो। जेव्हा आपण ती या दर्शक सर्वनामाचा वापर करतो तेव्हा तो शब्द स्त्रीलिंगी असतो आणि तेचा वापर करतो तेव्हा नपुंसक लिंगी असतो। मग या ठिकाणी पहा, तो डाग काय झाला? पुल्लिंगी। ती आग काय झाली? स्त्रीलिंगी। तो राग काय झाला? पुल्लिंगी। आणि ते सागवान म्हणजे ते काय झालं? तर नपुंसक लिंगी। म्हणजे पर्याय 1 सागवान हा शब्द नपुंसक लिंगी आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 32, एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते चिन्ह द्यावे? आता या ठिकाणी पहा, दोन गोष्टींपैकी एखादी गोष्ट दाखवायची असेल तर काय करतो आपण? त्याला विकल्प चिन्ह देतो, म्हणजे तिरपी रेष देतो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4। त्यासोबतच जर तुम्हाला या ठिकाणी कोणतं चिन्ह कसं असतं आणि कुठे वापरलं जातं याची माहिती हवी असेल तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा। त्यामध्ये आपण विराम चिन्हांवर देखील एक टॉपिक कव्हर केलेला आहे। प्रश्न क्रमांक 33, योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा। टिंब टिंब दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा। या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा आपण कमी मोबदल्यामध्ये जास्त काम करून घ्यायची इच्छा ठेवतो तेव्हा त्या ठिकाणी ही म्हण वापरतात। कोणती म्हण असते? पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 34, गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल? अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा। या ठिकाणी पाहायचं आहे, गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल याचं नकारार्थी रूप कसं होईल? गर्दीमध्ये म्हातारा थांबू शकणार नाही किंवा जास्त वेळ थांबू शकणार नाही। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। किती वेळ थांबेल याचं विरुद्धार्थी काय होईल? की थांबण्याची शक्यता नाही, त्याच्यामध्ये थांबण्याची क्षमता नाही। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 35, मी अभ्यास केला, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। या ठिकाणी पहा, मी हा शब्द आहे, याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय जोडला गेलेला नाहीये आणि आपण काय पाहिलेलं आहे की प्रथम विभक्तीमध्ये कोणताही प्रत्यय लागत नाही। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 मी अभ्यास केला मध्ये प्रथम विभक्ती असते। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 36, संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते। वाक्याचा प्रकार ओळखा। त्या ठिकाणी पहा, संध्याकाळी मी गाणे ऐकते आणि संध्याकाळी मी रियाज करते ही दोन वाक्य आहेत ती किंवा या विकल्पबोधक उभयान्वी अव्ययानं जोडली गेलेली आहेत। ठीक आहे। आणि किंवा हे काय आहे? विकल्पबोधक उभयान्वी अव्यय। आणि मित्रांनो, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय ते काय असतं? तर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय असतं। आणि आपण काय पाहिलेलं आहे, जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडली जातात तेव्हा तयार होणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं। म्हणजे वरील वाक्य काय असणार आहे? संयुक्त वाक्य असणार आहे। पर्याय 1 आपलं उत्तर आहे। जर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा। वारंवार सांगतोय कारण त्यामध्ये आपण पूर्ण सराव ऑलरेडी केलेला आहे, तो देखील फ्रीमध्ये। प्रश्न क्रमांक 37, काका जपाला बसले आहेत, अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा। या ठिकाणी पहा, काका हा शब्द त्याच्या मूळ रूपामध्ये आहे, कोणताही विभक्ती प्रत्यय जोडलेला नाही। म्हणजे विभक्ती प्रत्यय कोणता असणार आहे?
प्रथमाचा, ठीक आहे, प्रथमा विभक्ती असणार आहे आणि प्रथमेचा कारक कोणता असतो, कर्ता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, ठीक आहे. कर्म द्वितीया, करण तृतीया आणि संबंध षष्टी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. या ठिकाणी पहा, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, डोळ्यात केर कानात फुंकर, आग डोळ्याला लोणी टाळ्याला, यांचा अर्थ काय असतो की प्रॉब्लेम एका ठिकाणी असणे आणि उपाय दुसऱ्या ठिकाणी करणे, म्हणजेच आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी किंवा हे 3, ठीक आहे. परंतु आयत्या बिळावर नागोबा म्हणजे काय, दुसऱ्याच्या कामावर आपण जाऊन बसणं किंवा दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं, याला काय म्हणणार, आयत्या बिळावर नागोबा. म्हणजे या ठिकाणी चौथी म्हण आहे ती वेगळ्या अर्थाची आहे. पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता. या ठिकाणी पहा, भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच अतिशय खडतर प्रतिज्ञा. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील. या ठिकाणी पहा, मस्तक, पुस्तक, हस्तक हे तिन्ही शब्द पूर्ण अर्थाचे होतात, म्हणून पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. रास्तक नसतं किंवा वस्तक नसतं किंवा रस्तक नसतं, ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत, तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट ध्येयाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 41, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे. या ठिकाणी पहा, केशवसूत हे टोपण नाव होतं कृष्णाजी केशव दामले यांचं, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, टोपण नाव काय, केशव कुमार. त्यासोबतच शं के कानेटकर म्हणजे शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव काय, कवी गिरीश, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी ऱ्हस्व व स्वर कोणता. या ठिकाणी पहा, ज्या स्वरांचा उच्चार कमी अंतराचा असतो, कमी लांबीचा असतो, त्यांना काय म्हणतो आपण, ऱ्हस्व. मग या ठिकाणी पहा, अ हा काय, ऱ्हस्व स्वर आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ई ओ ऐ या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ई हा दीर्घ आहे आणि सर्वच्या सर्व संयुक्त स्वर आहेत ते काय असणार आहेत, दीर्घ असणार आहेत, ठीक आहे. म्हणजे अ आणि ऐ देखील दीर्घ आहेत कारण ते संयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय, ज्या नामाला स्पर्श करता येत नाही किंवा जे नाम भावनाप्रधान असतं आणि विशेषणापासून बनलेलं असतं त्याला काय म्हणायचं, भाववाचक नाम. मग या ठिकाणी पहा, धैर्य याला स्पर्श करता येतो का, नाही करता येत, म्हणजे धैर्य भाववाचक. शौर्य भाववाचक, सौंदर्य स्पर्श करता येत नाही म्हणून भाववाचक. परंतु गोदावरी हे काय, विशेष नाम आहे, म्हणजे पर्याय 4 गोदावरी हे भाववाचक नाम नाही, काय आहे, विशेष नाम, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, ते खूप कठोर आहे त्या वाक्यात सर्वनाम कोणते. या ठिकाणी पहा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं, दर्शक सर्वनाम. आणि ती कोणती कोणती, हा ही हे आणि तो ती ते. मग या ठिकाणी ते हे काय आहे, सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते. या ठिकाणी पहा, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, नाम कसं आहे ते सांगणारा शब्द. मग या ठिकाणी पहा, नाम कोणतं आहे, घोडा. घोडा कसा आहे, चपळ आहे, म्हणजे या ठिकाणी
चपळ हे काय झालं, विशेषण झालं, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पहा, लिहीन म्हणजे काय, भविष्यकाळ, म्हणजे पर्याय 2. लिहिली म्हणजे काय असणार, भूतकाळ, आणि लिहितो म्हणजे काय असणार, वर्तमान काळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, नीळकंठ या शब्दाचा समास कोणता. विग्रह कसा होतो, निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव. मग या ठिकाणी पाहायचं आहे, नील आणि कंठ या दोन्ही शब्दांनी व्यतिरिक्त तिसऱ्या शब्दाचा म्हणजेच शंकर किंवा महादेव या शब्दाचा बोध होतो. आणि आपण काय पाहिलं, जर दोन्ही पदांचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास असतो, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही पदांनी व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, व्यंजन अधिक स्वर बरोबर. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जर 2 स्वर एकत्र आले तर काय बनतो, एकतर दीर्घ स्वर बनतो किंवा संयुक्त स्वर बनतो. जर 2 व्यंजन एकत्र आले तर काय बनतात, संयुक्त व्यंजन बनतात किंवा द्वित बनतात. आणि जर एक व्यंजन आणि एक स्वर एकत्र आला तर काय म्हणणार, त्याला म्हणणार अक्षर, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3. त्यासोबतच 2 व्यंजन अधिक एक स्वर एकत्र आला तर काय बनणार, जोडाक्षर बनणार. ठीक आहे. आणि मित्रांनो, अर्थपूर्ण शब्दांचा समूह काय असतो, वाक्य असतो. प्रश्न क्रमांक 49, निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता. या ठिकाणी पहा, निष्पापमध्ये काय होतंय, नि नंतर विसर्ग आणि त्याच्या पुढे कठोर व्यंजन. विसर्गापुढे कठोर व्यंजन आले काय होतं, विसर्गाचा षटकोनातील श होतो. त्याच प्रकारे दुष्काळमध्ये काय होते पहा, दु विसर्ग अधिक काळ. ठीक आहे. काय झालं, विसर्गापुढे क आलं, काय होणार, विसर्गाचा श होणार, म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 आणि निष्पाप एकसारखे आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला टिंबटिंब म्हणतात. या ठिकाणी पहा, क्रियेविषयी म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक महत्त्वाचा सराव प्रश्न. प्रश्न आहे, कवी गिरीश या टोपण नावाने कोण कविता लिहायचे. प्रल्हाद केशव अत्रे, विष्णू वामन शिरवाडकर, शंकर केशव कानेटकर, राम गणेश गडकरी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की देता येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.